जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांची हरिपाठ सेवा सुरू आहे. आज आपण हरिपाठातील 23वा अभंग पाहूया. 7-5-3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी, तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लगती. अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. या अभंगामध्ये माऊली सुरुवात 7-5-3 दशकांचा मेळा अशी करतात. ही एक पद्धत आहे. पद्धत म्हणजे पुराण काळापासून जे काही आध्यात्मिक ग्रंथ लिहिले गेले त्या सर्व ग्रंथांमध्ये एक ना एक ठिकाण असे असते ज्या ठिकाणामध्ये काही आकड्यांचा उल्लेख केला जातो. 2, 3, 10 इत्यादी. हे अशासाठी आहे कारण भगवंत प्राप्तीचा हा मार्ग असल्यामुळे प्रकृती आणि पुरुष या 2 संकल्पना समजावून सांगण्यासाठी हे दिलेलं आहे. असं पहा, एक पुरुष आहे. पुरुष म्हणजे परमात्मा तत्व, आणि प्रकृती आहे ज्याचा विस्तार पावलेला आहे. ढोबळमानाने पाहायला गेल्यास असं आपण म्हणूया की एक भगवंत हा पुरुष आहे, आणि ही जी सगळी सृष्टी आपल्याला दिसत आहे, मग त्यात आपण माणसेही आलो, निसर्ग आला, दगडधोंडे सगळं काही आलं. एवढंच काय, आपले ग्रह, तारे, सूर्यमाला, आपली आकाशगंगा, जे जे काही विश्व म्हणून आहे ते सगळं प्रकृती म्हणून आहे. प्रकृती म्हणजे भगवंताच्या अधिष्ठानावर तयार झालेली लीला, किंवा आपण शंकराचार्यांच्या भाषेत सांगायचं झाल्यास माया, किंवा माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास चिद्विलास. म्हणजे सगळ्याच्या बुडाशी चैतन्यच आहे, फक्त त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर ज्या काही अशाश्वत अशा लहरी उमटल्या ती सर्व प्रकृती आहे. आणि हे सांगण्यासाठी संत महात्मे आकड्यांचा आधार घेतात. उदाहरणार्थ समजा 3 आकडा घेतला तर 3 म्हणजे त्रिगुण, रज, तम आणि सत्व. 3 ही प्रकृती आहे. याचा अर्थच असा की रज, तम, सत्व हे प्रकृतीमध्ये आहेत. तसंच 5 किंवा 10 असे आकडे घेतले तर पंचमहाभूत किंवा दशेंद्रिय, मग पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत, आणि मग त्याच्यात 3 आकडा मिसळला की त्रिगुण. त्यामुळे पंचमहाभूतांमध्ये त्रिगुण मिसळले आणि मग ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय तयार झाली की प्रकृती बनली. अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संतांनी आकडेमोड मांडलेली आहे. त्यात जास्त खोलात जाण्यात अर्थ नाही, कारण हे फक्त समजून घेण्यासाठी आहे की अशाश्वत काय आहे आणि शाश्वत काय आहे. असं पहा, आपण जीवन जगत असताना सगळं काही अनुभवतो, पण ते अनुभवत वेगवेगळ्या स्तरांवरती असल्यामुळे ते अशाश्वत आहे असा आपला विवेक त्या ठिकाणी घडत नाही. उदाहरण सांगायचं तर आपण लहान असताना खेळत असतो. आपलं खेळात मन रमतं, आपलं खोड्या करणे, दंगामस्ती करणे याच्यात मन रमतं. पण जेव्हा तीच व्यक्ती 40ची 50ची होते त्यावेळी ती तसा दंगा करते का जसा लहानपणी करत असते? याचा अर्थच असा की त्याची ती अवस्था शाश्वत राहिली नाही, बदलत गेली. आता तो एक प्रौढ व्यक्ती आहे. मग प्रौढ व्यक्ती असताना तो जे करत असतो ते त्याच्या म्हातारपणी तो 80 वर्षाचा 90 वर्षाचा वगैरे झाला तर करेलच असं नाही. आणि हाच प्रकार आयुष्यात आपल्याला सगळ्या बाबतीत पाहायला मिळतो. प्रत्येक इंद्रियाच्या भोगाच्या बाबतीत पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, आपली दृष्टी साफ असते, आपल्या डोळ्याला चष्मा असत नाही, पण 40शी गेल्यानंतर चष्मा लागतो. समजा एखाद्याला लागला नाही तरी 60-70ला का होईना त्याला काही ना काही दृष्टीदोष येतो. समजा की दृष्टीदोष आलाच नाही तरी प्रकृतीचे काही ना काही दोष येतातच. आजारपणे म्हणा, विकार म्हणा, इत्यादी इत्यादी. आपले केस पिकतात,
आपली त्वचा निस्तेज होत जाते, आपल्या सांध्यांमधली शक्ती कमी होत जाते, स्नायूंमधली शक्ती कमी होत जाते. थोडक्यात काय, काहीही आहे तसं राहत नाही. जे आहे ते फक्त वर्तमानापुरतं आहे, पण तेही निघून जातं पुढच्या क्षणी, आणि मागच्या क्षणासारखं ते या क्षणाला असत नाही. हे तत्त्व पटवून देण्यासाठी प्रकृती आणि पुरुष या गोष्टींचा उहापोह संत मंडळी करतात. उद्देश हा आहे की याचा विवेक आपल्या ठिकाणी व्हावा, की जे काही आपण आज आत्ता या क्षणी करतो आहोत, मग ते मनाने असो किंवा शरीराने असो, ते शाश्वत नाही आहे. उदाहरण सांगायचं झाल्यास, आत्ता आपल्या शरीराची असलेली स्थिती, मनाची चित्ताची असलेली धारणा, त्यात असलेले विचार, समज, बुद्धीची तल्लखता, हे काहीही शाश्वत नाही आहे. यात बदल होणार आहे, आणि त्याने याच्यावरून विवेक करावा की नेमके शाश्वत काय आहे, आणि शाश्वत तेवढे ग्रहण करावे. आणि शाश्वत अर्थातच परमात्मा आहे, भगवंत आहे, पुरुष आहे. पुरुष ही संज्ञा भगवंताला उद्देशून आहे बरं का, स्त्री पुरुषमधला पुरुष नव्हे. विष्णू सहस्रनामात सुद्धा एक ओळ आहे, वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः. पुरुष ही संज्ञा परमात्म्याला असल्यामुळे त्याच्या जाणण्यामध्ये प्रकृतीचे अशाश्वतत्व जाणल्यासारखेच आहे. एक जाणले गेले की दुसऱ्यातले अशाश्वतत्व ओघाने जाणले जाते. जसं की प्रौढपणी प्रपंच खरा हे जाणल्यामुळे भातुकलीच्या खेळातले अशाश्वतत्व आपण जाणतो, तसंच संत परमात्म्याला जाणत असल्यामुळे संसार आणि प्रपंचाचे अशाश्वतत्व जाणतात. आणि म्हणूनच माऊली या अभंगाची सुरुवात 7-5-3 दशकांचा मेळा अशी करतात. म्हणजे आपला देह म्हणा, आपला हा प्रपंच, ही सृष्टी, हे विश्व, हे सगळं तत्वांनी बनलेलं आहे. मग ती पंचमहाभूतं असतील, त्रिगुण असतील, किंवा इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी घटक असतील. माऊली म्हणतायत, प्रकृतीचा हा सगळा जरी पसारा असला तरी आज तू त्या प्रकृतीचा एक भाग आहेस. त्यामुळे तू त्या प्रकृतीचं अधिष्ठान जाणून घे. ते सांगण्यासाठी माऊली पुढे म्हणतात, एक तत्वी कळा दावी हरी. कळ हा शब्द इथे फार महत्त्वाचा आहे. एखाद्या यंत्राची कळ दाबली की ते यंत्र सुरू होतं, किंवा जर मोठं कुलूप असेल किंवा तिजोरी असेल तर एक कुठली तरी कळ अशी असते, ती दाबल्याशिवाय किंवा फिरवल्याशिवाय ती तिजोरी उघडत नाही, ते कोड सुटत नाही. माऊली म्हणतायत, एक तत्वी कळा दावी हरी. एक जो भगवंत आहे किंवा भगवंताचं जे तत्व या सगळ्या प्रकृतीमध्ये व्यापून आहे, त्या तत्वाला तू ओळख. कसं आहे, प्रकृती ही मिथ्या आहे हे तर सत्य आहे, ती अशाश्वत आहे, न टिकणारी आहे, वगैरे वगैरे. पण तिच्या मिथ्यत्वाला फार महत्त्व दिलं आणि पूर्ण बाजूला टाकून मी फक्त ब्रह्माचाच अनुभव घेणार, कारण तेच एक सत्य आहे, असा जर हट्ट केला तर ते तसे शक्य नाही. त्याचे कारण असे की आपण स्वतःही प्रकृतीचाच भाग आहोत. आपली इंद्रिये, आपलं मन, आपली बुद्धी इत्यादी इत्यादी. मग त्यांना बाजूला टाकून मला परमात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे हे खरं असलं तरी त्या मार्गावर जाण्यासाठी मला त्यांचीच मदत घ्यावी लागते. उदाहरणार्थ, नाम घेण्यासाठी मला माझी बुद्धी, मन, वाणी, इंद्रिये वापरावीच लागतात. ध्यानाला बसण्यासाठी माझं शरीर मला वापरावंच लागतं. माझे श्वास, माझं मन, चित्त, बुद्धी यांचे एकाकार होणं मला वापरावंच लागतं. देहबुद्धीच्या पलीकडे परमात्म तत्व आहे हे सत्यच आहे, पण ते साधण्यासाठी देहाचाच वापर करावा लागतो. हे थोडंसं काट्याने काटा काढण्यासारखं आहे. म्हणजे एखादा काटा आत घुसलेला असला तरी तो काढण्यासाठी दुसरा काटा किंवा अणकुचीदार वस्तू लागतेच. म्हणूनच प्रकृतीचं महत्त्व आहे. शंकराचार्य याला माया म्हणत असले तरी ज्ञानेश्वर महाराज यालाच चिद्विलास म्हणतात, की भगवंताचीच ही लीला आहे
जी सगळीकडे पसरलेली आहे. म्हणून माऊली सांगतात की या लीलेचाच तू जर भाग असशील तर त्याचा वापर कर आणि त्या लीलेच्याच, त्या प्रकृतीच्याच कचाट्यातून, त्या प्रकृतीच्या आधारानेच सुटून जा. आणि हे नरजन्मात करता येतं. म्हणून माऊली पुढे म्हणतात की एकतत्वी कळा दावी हरी. ती जी कळ आहे, जी आपल्याला परमात्मदर्शन घडवून देईल, ती कळ तू ओळख किंवा शोध. अर्थातच ही कळ गुरुकृपेशिवाय सापडत नाही. एकतत्वी कळा असा शब्द माऊली जेव्हा वापरतात तेव्हा ती परमात्म्याला दाखवणारी एकमेव अशी कळ आहे असाही अर्थ होतो. आणि परमात्मा आणि मी यामध्ये मूलतः भेद नाही, हीच ती कळ आहे असाही त्याचा अर्थ होतो. काय करते ही कळा? तर दावी हरी म्हणजेच परमात्म्याचे दर्शन घडवते. दर्शन घडवते म्हणजे जसे दृश्य माझ्या डोळ्याला दिसते तसे हे दर्शन नव्हे. परमात्म्याला जाणण्याची दृष्टी, परमात्म्याला जाणण्याचा डोळा ती कळ आपल्याला देते. आणि हेच गुरुकृपेचं महात्म्य आहे. कारण वस्तू ओळखायला जी वस्तू लागते ती वस्तू जर दिली नाही तर वस्तूची ओळख कदापिही होऊ शकत नाही. या ओळीला जोडूनच माऊली पुढे म्हणतात, तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. म्हणजे 7, 5, 3 वगैरे प्रकृतीचा पसारा आहे निश्चित, पण त्यातून कळ शोधायची आहे जी भगवंताला दाखवेल. आणि ती कुठली कळ जर असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. पण तैसे नव्हे नाम असं माऊली म्हणतात म्हणजे ते या प्रकृतीमधील नाही, प्रकृतीच्या पलीकडील आहे. अर्थातच ते सगळ्यांना वरिष्ठ आहे. वरिष्ठ याचा अर्थ सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ याचा अर्थ ज्याच्यामध्ये सगळ्याचा अंतर्भाव होतो पण ते त्यापासून निराळे असते. उदाहरणार्थ समजा कलेक्टरची कचेरी आहे आणि कलेक्टरच्या हाताखाली 10 अधिकारी आहेत. शिवाय खाली ऑफिसमध्ये 2-3 शिपाई पण आहेत आणि दरवाजावर पण एक शिपाई आहे. तर तो जो दरवाजावरचा शिपाई, ऑफिसमधले 2-4 शिपाई आणि 10ही अधिकारी यांना जर विचारलं की तुम्ही कोणासाठी काम करता, तर ते म्हणतील आम्ही कलेक्टरसाठी काम करतो. म्हणजे कलेक्टरमध्ये हे सगळे अंतर्भूत आले. पण कलेक्टर शिपाई नाही किंवा कलेक्टर तो हाताखालचा अधिकारीही नाही. म्हणजे कलेक्टर म्हणून तो निराळा राहिलाच, पण कलेक्टरच्या आत किंवा कलेक्टरच्या अधीन हे सगळे अधिकारी आले. तसंच नामाचं आहे. नामाच्या अधीन सर्व प्रकृती आहे, पण तैसे नव्हे नाम. नाम प्रकृतीमध्ये येत नाही. नाम हे प्रकृतीला वरिष्ठ आहे, सत्तारूपानं आहे, तत्वरूपानं आहे. आणि म्हणूनच माऊली पुढे म्हणतात, तेथे काही कष्ट न लगती. कष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे सायास. कष्ट ही संज्ञासुद्धा आपण समजावून घेऊया बरं का. कारण बोलीभाषेत आपण अगदी सहज हा वाक्प्रचार वापरतो की सगळं मी कष्टानं उपसलं आहे. किती कष्ट केले आणि हा प्रपंचाचा डोलारा उभा केला. अमक्याचे जीवन फार कष्टात गेले. कष्ट म्हणजे आपल्या सर्वसामान्य शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक मर्यादांपेक्षा जास्त काहीतरी करणे. एकूण काय, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काहीतरी करून त्यातून काही प्राप्त करणे म्हणजे कष्ट. अगदी साध्या स्वरूपात ही व्याख्या पाहिली. भगवंताचं नाम कसं आहे? भगवंताचं नाम व्यापक, वरिष्ठ आणि सत्तारूपानं आहे. आपण आत्ताच पाहिलं की ते सगळ्याला व्यापून आहे, किंबहुना सर्व प्रकृतीचा आधार आहे. तर असं पहा, जर कर्मचारी कलेक्टरकडे कामाला आहे तर कलेक्टर त्याला सहज साध्य आहे का कष्टसाध्य आहे? तो सहज साध्यच आहे. कष्टसाध्य तो त्याला आहे जो कर्मचारी म्हणून कलेक्टरकडे कामाला नाही. पण जो त्याच्या ऑफिसमध्येच आहे त्याला कलेक्टर रोजचाच आहे. तसंच थोडंसं इथं आहे की भगवंताचं नाम हे प्रकृतीला सहज साध्य आहे. कारण मुद्दामहून काही मिळवण्याचं त्यात काही नाही. ते आहे म्हणून प्रकृतीचं अस्तित्व आहे. प्रकृती असं विशेष काय करणार
की ती नामाला मिळवू शकेल. म्हणून माऊली म्हणतात की तेथे काही कष्ट न लगती. मग इथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की मग साधन कशाला करायचं आणि साधनेचे किंवा तपश्चर्येचे तरी कष्ट का? तर त्याचं कारण असं आहे की नाम हे आपल्याला सहज उपलब्ध आहे खरं, पण फक्त त्याकडे आपली दृष्टी नाही आहे. प्रकृतीमध्येच आपण गुंतून राहिल्यामुळे आपली दृष्टी आणि आपला डोळा प्रकृतीगत झालेला आहे. जसं कागदाचा कपटा समजा नदीच्या प्रवाहात फेकला तर नदीच्या प्रवाहाबरोबर तो वाहत निघून जातो. प्रवाह पतित होणे ज्याला म्हणतात असं त्या कपट्याचं होऊन जातं. तसं आपल्या जीवाचं झालेलं आहे. प्रकृतीमध्ये पडल्यामुळे प्रकृतीच्या प्रवाहाबरोबर आपण वाहत निघून गेलेलो आहे. अर्थातच आपल्या आत्मस्वरूपापासून दूर निघून गेलेलो आहे. तर जसं प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्यासाठी किंवा पोहण्यासाठी कष्ट आहेत, तसेच हे साधनेचे कष्ट आहेत. प्रत्यक्षात ते नामाचे कष्ट नाहीत, कारण नाम तिथे आहेच, फक्त आपली दृष्टी नामाकडे वळवायची आहे. आत्मा आहेच, फक्त आपली दृष्टी आत्म्याकडे वळवायची आहे. आणि म्हणूनच माऊली म्हणतात की इथे कष्ट नाहीत, ते सर्व मार्गावरिष्ठ असे नाम आहे. पुढे माऊली म्हणतात, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. नामाकडे आपली दृष्टी नाही आहे आणि ती फक्त नामाकडे वळवायची आहे, हा विषय आत्ताच आपण पाहिला. याचा एक अर्थ असा आहे की सतत असलेल्या एखाद्या गोष्टीकडे आपण कानाडोळा केलेला आहे. जसे की आपल्या घरात देव्हाऱ्यात असलेल्या एखाद्या मूर्तीकडे आपले लक्षच नसते. पुष्कळ महिने वर्ष कोणी पूजाच करत नाही आणि ती मूर्ती धूळ खात पडते. मूर्ती तिथे आहे, फक्त माझी दृष्टी, माझी नजर, माझं अनुसंधान तिथं गेलेलं नाही आहे. ते जेव्हा जातं तेव्हा आपण भक्तिभावानं त्या मूर्तीची पूजा करायला लागतो. साधकाचंही असंच होतं. तो जेव्हा सद्गुरूंकडे गेलेला नसतो त्यावेळी त्याला या गोष्टींची कल्पना नसते की परमात्मा कोण आहे, मी कोण आहे, हा देह कसा प्रकृतीने बनलेला आहे आणि जग कसे अशाश्वत आहे. जगच काय, माझे देहाने जे मी अस्तित्व मानतो तेही अशाश्वतच आहे. पण समजा दैववशात सद्गुरूंची भेट झाली, काही सत्संगतीचा लाभ झाला, काही श्रवण घडलं, तर त्याच्या लक्षात यायला लागतं की आपण मी म्हणून जे देहाला समजत आहोत ते प्रत्यक्षात मी नव्हे, मी म्हणजे आत्माच आहे. आणि मग सद्गुरू त्याला त्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग शिकवतात. म्हणजेच जी वस्तू धूळ खात पडलेली होती त्या वस्तूकडे सद्गुरू लक्ष वळवतात. मग एकदा लक्ष वळलं की जी वस्तू होती त्याचा गुणधर्म त्याला यायला लागतो. उदाहरणार्थ मगाशी आपण पाहिलं पहा, समजा मूर्ती देव्हाऱ्यात पडून आहे, पण त्याच्याकडे लक्ष गेलं की तो भक्तिभावानं पूजा करायला लागतो. पूजा करायला लागतो म्हणजे मूर्तीचे गुणधर्म त्यात यायला लागतात. जसा पूज्य भाव तसे गुण येत राहतात. रामाची मनोभावे शरणागत भावाने भक्तिभावाने पूजा करणारा सैतानासारखा वागणार नाही. तो हाच प्रयत्न करेल की रामाचे गुण आपल्यात कसे उतरतील. तसंच इथे आहे. आपल्या आत्मस्वरूपाकडे जाणाऱ्या मार्गाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष असते. सद्गुरू काय करतात? सद्गुरू फक्त तिकडे आपलं लक्ष वेधतात की इकडे पहा आणि नामात राहा, किंवा या वाटेने जा म्हणजे तू आत्मस्वरूपाला प्राप्त होशील. अर्थातच ज्या वाटेने जायचं त्या वाटेचे गुणधर्म त्याच्यात येतात. त्यामुळे परमात्म्याच्या साधन मार्गामध्ये परमात्म्याचेच गुणधर्म येतात. आणि परमात्म्याचा जर कुठला गुण असेल तर तो आहे सहजता. तिथे मुद्दामपणा काही नाही, तिथे करणे म्हणून काही नाही. तिथे आहे फक्त अस्तित्व, फक्त मी आहे या अस्तित्वभावाचे स्मरण. माऊली इथे अजपाजप अशी संज्ञा मांडतात. काही जणांचा असा समज आहे की आपल्या श्वासांकडे लक्ष देणे म्हणजे अजपाजप, पण तसा त्याचा अर्थ नाही. अजपाजप याचा खरा अर्थ आहे
की जप केल्याशिवाय होणारा जप म्हणजेच सहजतेने होणारा जप म्हणजेच सहजतेने साधणारे अनुसंधान. आणखी सांगायचे झाल्यास काहीही न करता जे केले जाते, ज्यात कुठलाही कर्ताभाव असत नाही, असे नामस्मरण. म्हणजेच महाराजांच्या भाषेत सांगायचे झाल्यास मी नाम घेतो याचेही विस्मरण. पण नाम मात्र घडतंय, पण मी नाम घेतो ही तिथे जाणीव नाही आहे. तो अजपाजप. आणि अर्थातच ही एक अवस्था आहे जी आत्मप्रचितीच्या साधन मार्गामध्ये साधकाला गुरुकृपेनं प्राप्त होते. ओठ कंठ हाले नाही, जिव्हा न करे काम, राम हमारा जाप करे, हम बैठे आराम. अशी ही अवस्था आहे. साधकापाशी कुठल्याही प्रकारचा 1% कर्ताभाव असत नाही. ही अवस्था सर्वसामान्य नाही. महान संत जे झाले ते या अवस्थेमध्ये होते. माऊली पुढे याचं वर्णन करताना म्हणतात, उलट प्राणाचा. प्राण ही संज्ञा पण आपण इथं थोडी समजावून घेऊ बरं का. सर्वसामान्यत आपल्या देहात 5 प्रकारचे प्राण असतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. पण इथे जो प्राण म्हटलेला आहे तो प्रधान प्राण आहे. तो या पंचप्राणांपैकी प्राण नव्हे. माऊली म्हणतायत त्याचा प्रवाह उलट होतो. या प्राणाचाच दुसरा अर्थ असा आहे, आपल्या आत असलेले चैतन्य तत्व. असं पहा, आपल्या इंद्रियांची धाव जिकडे असते किंवा वासनेची धाव जिकडे असते तिकडे चैतन्याचीही धाव घडते. उदाहरणार्थ, अन्नाची वासना आपल्याला अन्नाकडे घेऊन जाते. मग त्या दिशेने आपली पावलं वळतात, डोळे वळतात, आपली जीभही वळते आणि आपण त्या पदार्थाचे सेवन करतो. पण त्यावेळी एक गोष्ट घडते जी आपल्या लक्षात येत नाही, आणि ती म्हणजे आपल्यातील चैतन्यसुद्धा त्या भोगांकडे पळते, त्या भोग दिशेला जाते. वस्तुतः त्याने त्याच्याच ठिकाणी मुरणे गरजेचे आहे. चैतन्याने चैतन्याच्या स्रोताकडे जाणे गरजेचे आहे. असं न होता चैतन्य मात्र इंद्रियांच्या करवी बहिर्मुखच वाहत राहते. आणि हेच म्हणतायत माऊली इथे की ते असं वाहणं बंद होऊन त्याचा उलट प्रवास चालू होतो. म्हणजेच उगमाकडे तो प्रवास जायला लागतो. यालाच माऊली उलट प्राणाचा असा शब्द वापरतात आणि त्याच्या आधी ते अजपाजपणे असा शब्द वापरतात. अर्थ उघड आहे की जेव्हा साधक अजपाच्या अवस्थेमध्ये जातो तेव्हा त्याचा उलटा प्रवास चालू होतो. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास उलट प्राणाचा जो प्रवास सुरू होतो त्यात अजपाजप ही अवस्था साधकाला प्राप्त होते. माऊली पुढे म्हणतात, तेथेही मनाचा निर्धार असे. मनाच्या निश्चयानेच या अवस्थेपर्यंत साधक पोचतो. एक लक्षात घ्या, मन आपल्याला साधनेमध्ये अडचण आहे हे खरं आहे, पण साह्यकारीही आहे. निश्चयासाठी मनाची साथ आवश्यक असते. अशी मनाची साथ घेऊनच साधक उलटा प्रवास करायला लागतो आणि अजपाजपाच्या अवस्थेत पोचतो. मन मला नकोच आहे असं म्हणून मनाशी वैर पत्करता येत नाही. असं जर केलं तर ते साधकाच्या अंगलट येईल. असं साधकानं मुळीच करू नये. आपल्या मनाचा आधार घेऊन साधनेमध्ये निमग्न होऊन राहावे. पदोपदी सद्गुरूंची, भगवंताची प्रार्थना करावी, त्यांची कृपा भाकावी, त्यांना पूर्णपणे शरण जावे. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ. पहा, आपल्याला असं वाटतं का हो की आपलं जगणं भगवंताच्या नामाशिवाय व्यर्थ आहे? गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, आपल्याला भगवंताशिवाय अडतं असं वाटतच नाही आणि हाच आपला दोष आहे. परमार्थ काय? असला तर असू दे, नसला तर नसू दे, प्रपंच मात्र हवाच, अशा भूमिकेवरती आपण असतो आणि म्हणूनच आपल्याला नामाचं प्रेम येत नाही. माऊली काय अवस्था पुढे सांगतायत पहा, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ.
इतक्या प्रखरतेनं, इतक्या उत्कटतेनं आपल्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली पाहिजे की त्याशिवाय अन्न गोड लागले नाही पाहिजे. अशी अवस्था ही दुर्मिळ आहे. पण विश्वास ठेवा, आज ही अवस्था दुर्मिळ वाटली तरी जर आपण सत्संगती आणि भगवंताचे नाम या 2 गोष्टींना घट्ट धरून ठेवलं तर ही अवस्थासुद्धा साधकाच्या पदरात निश्चित पडते, यात शंका नाही. माऊली पुढे म्हणतात, रामकृष्णी पंथ क्रमी येला. नामाचा पंथ मी आक्रमण केला आणि म्हणून मला ही अवस्था प्राप्त झाली, असं माऊली सांगतात. किंवा साधकांना ते सांगतात की या मार्गाचं क्रमण करा, या मार्गाचं अनुसरण करा, म्हणजे ही अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. इथे पण रामकृष्णी असा शब्द आलाय पहा. इडा आणि पिंगला या 2 मार्गांकडे लक्ष देऊन या 2 मार्गांमधून सुषुम्नेमध्ये शिरा आणि पुढे येणारा पंथ आक्रमण करा. एक लक्षात घ्या, आपल्या श्वासांची गती ही सुषुम्नेतून वाहणे नितांत गरजेचे आहे. त्याशिवाय साधक ध्यानावस्थेमध्ये जात नाही आणि ध्यानाशिवाय परमात्मप्राप्ती नाही. नाम आणि ध्यान दोन्हीही परमात्म्यापर्यंतच नेते, पण त्याचे साधकात्मक लक्षण एकच आहे. मार्ग कुठलाही अनुसरला तरी अंती परमात्मप्राप्ती हेच प्राप्तव्य आहे. माऊली म्हणतात, नामे विणे व्यर्थ असं आपलं जीणं आपल्याला वाटलं पाहिजे आणि मग त्या उत्कटतेनं, त्या भक्तिभावानं, त्या शरणागत भावानं रामकृष्णी हा पंथ आक्रमला पाहिजे. ध्यानात शिरताना सुद्धा आता आज करायचं आहे बुवा ध्यान म्हणून करूया, अशा पद्धतीनं ध्यानाला बसू नये. नामस्मरणसुद्धा काय दिवसभरात करायची एक गोष्ट आहे, आज केली नाही, चला उरकून घेऊ, अशा पद्धतीने नामस्मरण करू नये. त्यामध्ये आर्तता पाहिजे, भाव पाहिजे, तळमळ पाहिजे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ. इतपत्ती उत्कटता पाहिजे की आता परमात्मप्राप्तीसाठी काय करू आणि काय नको. अशी जर उत्कटता असेल तर त्या साधकाला पुढचा मार्ग प्रशस्त आहे. आज इथे 23व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. यापुढे जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध हा 24वा अभंग येतो. त्यात माऊली आपल्याला काय सांगतायत ते आपण यथावकाश पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.